नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये जे बघायला भेटत आहे ते फार जबरदस्त आहे मित्रांनो। मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्याच्यानंतर मात्र थेट आता सावणीची ती खाली कोसळून पडते आणि तिला अतिशय राग येतो। त्यानंतर ती उठून आता मात्र प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स घेऊन बोलू लागते। त्यानंतर मात्र ती असं बोलू लागते की तुम्ही माझ्या मुलाच्या नावावरती काहीच प्रॉपर्टी केलेली नाहीये। असं बोलल्यानंतर मात्र इकडे सगळ्या बायकांसमोर आता सावनी तिच्या सासूबाईंना म्हणजेच सागरच्या आईला बोलत असते। तर मित्रांनो मुक्ता मात्र तिला समजावत सांगते की हे सगळं काही नाटक आहे, खरा डाव तर या बाईचाच आहे, हिलाच प्रॉपर्टी हवी आहे, आधीचं फक्त नाव ती घेत आहे। तर मित्रांनो येणार भागात आता पुढे नक्की काय होतंय। नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये जे बघायला भेटत आहे ते फार जबरदस्त आहे मित्रांनो। मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्याच्यानंतर मात्र थेट आता सावणीची ती खाली कोसळून पडते आणि तिला अतिशय राग येतो। त्यानंतर ती उठून आता मात्र प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स घेऊन बोलू लागते। त्यानंतर मात्र ती असं बोलू लागते की तुम्ही माझ्या मुलाच्या नावावरती काहीच प्रॉपर्टी केलेली नाहीये। असं बोलल्यानंतर मात्र इकडे सगळ्या बायकांसमोर आता सावनी तिच्या सासूबाईंना म्हणजेच सागरच्या आईला बोलत असते। तर मित्रांनो मुक्ता मात्र तिला समजावत सांगते की हे सगळं काही नाटक आहे, खरा डाव तर या बाईचाच आहे, हिलाच प्रॉपर्टी हवी आहे, आधीचं फक्त नाव ती घेत आहे। तर मित्रांनो येणार भागात आता पुढे नक्की काय होतंय।